वर्ष 2026 मध्ये 52 आठवड्यांमध्ये 52 सुधारणा करण्याच्या भारतीय रेल्वेच्या संकल्पानुसार भारतीय रेल्वेनं 2 नवीन सुधारणांना मान्यता दिली असून त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू होईल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केली। एका वार्ताहर परिषदेमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली। सुधारणा ही एकदाच घडणारी घटना नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। पहिल्या सुधारणेविषयी सविस्तर माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की 2026 पासून भारतीय रेल्वे गाड्यांची, विशेष करून लांब पल्ल्याच्या गाड्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात येईल। प्रथम श्रेणीप्रमाणेच सामान्य श्रेणीतही दर तासाला स्वच्छता केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली। आता रेल्वेच्या इतिहासात प्रथमच सामान्य डब्यांची संपूर्ण स्वच्छता देखील या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं। पूर्वीची स्वच्छ रेल्वे स्थानकं ही संकल्पना मर्यादित स्थानकांवर संपूर्ण स्वच्छता प्रदान करत होती। आता ही गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकापासून तिच्या गंतव्यस्थानापर्यंत सतत स्वच्छता करणाऱ्या प्रारूपामध्ये बदलली जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रवासादरम्यान शौचालय, कचऱ्याचे डबे, केबिन डब्यांमधील आतील भाग, पाण्याची उपलब्धता आणि दिवे बंद पडणं यासारख्या किरकोळ विद्युत आणि यांत्रिक दोषांवर सतत लक्ष ठेवलं जाईल, जेणेकरून प्रवासातील वातावरण लक्षणीयरित्या सुधारेल असंही त्यांनी सांगितलं। तर दुसऱ्या सुधारणेला मान्यता देताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की ही सुधारणा 2022 मध्येच सुरू करण्यात आलेल्या गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनल या धोरणावर आधारित आहे। पारंपरिक युनानी उपचार